वास्तवणार नाही तो ठाकरेंचा निर्धार. मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाही. रामाचं धनुष्यबाण चोरलं मशालीनं तुमची लंका जाणार ठाकरेंचा इशारा. अयोध्येतील राम मंदिर बांधकाम प्रकरणी उद्धव ठाकरेंचा इशारा. आंदोलन ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान मंदिर परिसरात महाआरती. मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती. उद्धव ठाकरे यांना शेवटी राम आठवला. रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. फक्त आज नव्हे ठाकरे यांनी तोच रामरक्षा म्हणावी. मुख्यमंत्री फडणवीसांचा रामाची आकृष्ण सोडणाऱ्यांना मोदींचं नेतृत्व संजय राऊतांचा हल्लाबोल तर अधिपक्ष रक्षा आणि आमदार रक्षा करा एकनाथ बोल यांनी दिली. राम मंदिरातील अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी अत्यंत वेदनादायी. प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक असावा. दोषींवर कठोर कारवाईची सूचना व्हावी. राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गुरुगिरी महाराज पावसामुळे राज्यात झाडांची पडझड सुरू. शिवसेना भवन परिसरासह तालुक्यामध्ये 60 ठिकाणी झाडांची पडझड. ठाणे घाटकोपर नवी मुंबई पुणे साताऱ्यातही झाड कोसळण्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. वसईच्या श्रीपाल वन हाऊसिंग सोसायटीचे संरक्षण भिंत कोसळली. सोसायटीच्या 5 परिसरातील 12 सोसायटींचं मोठं नुकसान. डाबरी रस्त्याच्या मधूनच चोरी केला फेका. तळेगाव कापडे विकास कामांची पोलपोल प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचल्याचा प्रकार. संबंधित बिल्डरवर कारवाई करणार महापौर मुसकावळे यांचा इशारा. तर बिल्डरने पालिकेकडे दोन दाखवलं. फुटपाथचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं केल्याचं काम. मुंबईत मनसेचा मोठा राडा. भाजप नेते अमित साटम यांच्या विधानानंतर कार्यकर्ते आक्रमक. भांडूपमध्ये आपले कार्यकर्ते. राज्यात एफडीएकडून कारवायांचा धडाका सुरू. पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं 7 हॉटेल्स बंद. तर नागपूरमध्ये आता गोरी ब्युटी क्रीमवर बंदी. अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई. स्पेशल रिपोर्ट पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत 4 जणांचा मृत्यू झाला. झाड कोसळून 3 तास नागपूरमध्ये 2 व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित व्हावे. 30 जून 2026 चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू. पुढे भोपाळ येतो का? चौपट काम चालू आहे ना. 2 जुलै 2026 साकेतामध्ये मॅनहोलमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू. चार जुलै 2036 खारी कॉलनीमध्ये झाड कोसळून तरुणाचा मृत्यू. 5 जुलै 2036 कुर्ल्यामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू. मुंबईतल्या पावसामध्ये महापालिका प्रशासनानं दाखवलेल्या अनास्थेचे हे 4 बळी आहेत. कुर्ल्याच्या नौपाडा परिसरातल्या महापालिकेच्या शाळेजवळ असलेल्या एका दुकानावर झाड कोसळलं. यामध्ये 63 वर्षांच्या युनुस कंदावालांचा मृत्यू झाला. हे झाड धोकादायक होतं. हे झाड हटवण्यासाठी स्थानिकांनी पालिकेला पत्र व्यवहारही केला होता, पण महापालिकेनं हे झाड हटवलंच नाही. शेवटी हे झाड पडलं आणि एका मुंबईकराला जीवाला मुकावं लागलं. शाळा जवळ आहे. आज रविवार आहे. आपल्या आईला पालकांना शाळा जवळ आहे. कोणी मूल जे व्यक्ती पाहिजे त्याबद्दल आम्हाला दुःख आहे, पण त्याचबरोबर लहान मुलं असतील तर हा तेवढा मोठा भयानक हा हादसा घडला असता. सीजी रोडचा कॉन्ट्रॅक्टर आणि यावर असलेला प्रमुख अधिकारी यांना पहिलं ताब्यात घ्या मनुष्यवधाचा गुन्हा म्हणून. पण याच्यामध्ये ना नियम दिलेले असतात. झाडांचे कुंडे सोडा, झाडांजवळ माती घाला, 2 फीट काय म्हणतो ना रुंदी, त्याच्यावरती माती टेबल ठेवा. केलाय का होता. मग अधिकाऱ्यांनी काय आपलं पाहणी केली.
आता आता अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि बाकी हे सगळे मिळालेले आहेत. आमचे कमिटीचे अध्यक्ष आणि जे त्यांनी पत्र पण दिलं होतं की हे झाड जरा डेंजर झोन मध्ये दिसत आहे, तरी पण पालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष घातले. हा सगळ्या चौकशीचं भाग आम्ही घेऊ त्या ठिकाणी. परंतु आम्ही या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगते, मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर म्हणून गाडी असतील, सगळे सर्व नगरसेवक असेल, तिथे कुठेही ज्या पद्धतीचं चित्र ज्या मुंबईकरांना या विरोधकांच्या माध्यमातून उभं केलं जात आहे की सत्ताधारी किंवा महापौर असेल हे यांना पाठीशी घालण्याचं, काँग्रेसदारांना पाठीशी घालण्याचं अशा पद्धतीने वक्तव्य करून जर मुंबईकरांची याचा मी पूर्ण या ठिकाणी विरोध करते. तुमच्यामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं आंदोलन केलं. हे प्रकरण दाबण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता असा आरोप मनसेनं केला. मुलाच्या जीवाची काळजी घ्यायची नाही ना, हे प्रकरण पूर्णपणे दाबायचा प्रयत्न चालू होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं, तरी सुद्धा अजूनपर्यंत इथे अधिकारी आले नाहीत. हे खूप मोठी सुखाची गोष्ट आहे. प्रशासन एक आलं नाही, इथे लोकप्रतिनिधी आले नाही, याचा अर्थ काय आहे? म्हणजे माझ्या कांदिवलीच्या जनतेची जीवाची किंमत काय नाही. साहेब, लोकांच्या घरात तुझ्या तिथपर्यंत पाणी आहे. साहेब, मेलमध्ये माणूस येऊन गेला तर करायचं काय आम्ही? आता मी खाली बघायचं की वर बघायचं? लहान पडली आम्ही मेलमध्ये करू, आम्ही काय करायचं? आता अंत झालेला आहे. त्याचा एक मुंबई महानगरपालिका महापौर यांनी चेअर काढावा, ती 4 महिने तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, असे चेअर काढा. 30 जूनला चेंबूरमध्येही एका शाळेजवळ झाड कोसळून विहान श्रीवास्तव नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतलं झाड काढावं अशी मागणी तिथल्या स्थानिकांनी आधीच केली होती, पण महापालिकेनं ते झाडही हटवलं नव्हतं. कोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये अंगावर वर्षीय चपाती बनवणार नाही काय सुमारास आरे कॉलनीमधून हसत खेळत मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना झाडाची फांदी थेट डोक्यात पडली. यात हसन सय्यदचा मृत्यू झाला. 2 जुलैला साकिराबा परिसरात एका पुत्राचा मृत्यू झाला. एकाचा मृत्यू होऊनही मुंबई महापालिका सतत झाडांच्या पाहणी दौऱ्यासाठी अनेक मॅनहोल उघडे असल्याचं आढळलं. मान्सून सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. हे 4ही मृत्यू मुंबई महापालिकेच्या बेजबाबदारपणाचे बळी आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. दिवसभरात मुंबई पुणे पाण्यात साडू कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. त्या घटनांमध्ये किती नुकसान झाले गोरेगावच्या एमजी रोडवरच्या बेकल कॅबिन समोर मोठी झाड कोसळली. यामध्ये 2 महिला जखमी झाल्या. योग्य छाटणी न झाल्यामुळे कोसळल्याचा मॅडम सापडला एमजी रोडवर. हे दाखवलं मॅडम. सरगरीतल्या रिक्षावर झाड कोसळलं. मोठं झाड ऑटो रिक्षावर कोसळलं. त्यामुळे रिक्षाचं मोठं नुकसान झालं. तर तिकडे वांद्रे परिसरामध्ये उद्योगपती अंबानींच्या ताफ्यासमोरच झाड कोसळलं. अंबानींचा ताफा आमिर खानच्या लग्नाला जात असताना ही दुर्घटना घडली. आमिर खानच्या लग्नाला जात होता. झाड कोसळल्यामुळे अंबानींचा ताफा रस्त्यावर थांबला. झाड बाजूला केल्यानंतर अंबानींचा ताफा रवाना झाला. तर वांद्रे दुर्गमधल्या खेरवाडी परिसरातही मोठं झाड गाड्यांवर कोसळलं. वांद्रे परिसरातल्या आपण पण आपल्या झाड लावले आणि या दरवाजात. तिथे ते थांबही नव्हतं. लक्षात ठेवा. तर चेंबूरमधल्या सुभाषनगरमध्येही झाड कोसळून 3 झाडांचं नुकसान झालं. काही दिवसांपूर्वी याच परिसरात झाड कोसळून तर ठाण्याच्या 5 साखरी परिसरातल्या यशोधन निवास सोसायटीतल्या 2 घरांवर झाड कोसळलं. यामध्ये घरांच्या छताचे पत्रे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सगळे 5 पाकडी हे पाकडी ते पाकडी तिकडे चालू आहे वाटतं. हे तर नवी मुंबईच्या वाशीमध्ये सुद्धा झाड कोसळलं. यामध्ये काय येणार लवकर. नुकसान झालं. तर तिथे पुण्यातल्या शिवाजीनगर भागात रस्त्यावर झाड कोसळून त्याखाली काही गाड्या अडकल्या.
आपली सगळी झाडच तुटली तर यावेळेस झाडावरतीच आलंय पाऊस. पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई कोकण किनारपट्टी आणि काठांवर जोरदार पाऊस पडणार आहे. 8 जुलैपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलंय. पाहू. 8 जुलै पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई पालघर कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 8 तारखेपर्यंत या भागात जोरदार पाऊस बरसणार आहे. मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले. बंगालच्या उपसागरात परत सक्रिय झाले. पट्टा तयार झाला. म्हणजे परत वाहू लागते. त्यामुळे मुंबई पालघर आणि पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातल्या घाटमाथ्याच्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 3 ते 4 दिवस या भागामध्ये रेड अलर्टही देण्यात आला. 8 तारखेनंतर या भागात पावसाचा जोर कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पुढचे 3 ते 4 दिवस सतर्क राहावं असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं. विजाचा देखील परिणाम असू शकतो असं माझं मत आहे. कारण मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, मोठ्या प्रमाणात उष्णता रिलीज झाली आणि आज आपल्याला जे युरोपमध्ये एवढी उष्णता दिसते आणि आपल्याला मात्र या आता जो सांगितलं पश्चातच्या पट्ट्यात पाऊस आहे. कोकण असेल, मुंबई असेल आणि पुणे असेल. आता पुढे देखील पाऊस सरकेल कारण आता हवेचे दाब बदलत आहेत. म्हणजे आम्ही परवा हवेचे दाब बदलत आहेत. हवेचे दाब कमी झाले की पाऊस तिकडेही वाढेल. 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितलं जसं मी सांगितलं की डिप्रेशन झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर रेड अलर्ट पुढील 3 दिवस असण्याची शक्यता आहे आणि नंतर तो येलो अलर्ट होईल. आणि आता सध्या तरी 3 दिवस पुढचे 3 दिवस कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यासाठी महत्वाचे आहेत. 8 तारखेनंतर मध्य महाराष्ट्रातला खांडे आणि नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होईल. पण संपूर्ण कोकण कोकण आणि विदर्भात मात्र पावसाची शक्यता ही आहे आणि ती कदाचित 10 जुलैपर्यंत राहील. म्हणजे जसं मी आता 5, 6, 7 सांगितलं पुढे 8, 9, 10 पावसाची शक्यता विदर्भ आणि कोकणात राहू शकते. काय सरळ सांगायचं सरळ राहायचं सर आम्ही बदनामपणे काय केलं तरी बोलणार नाही. गाडी घेऊन दे, गाडीचा हप्ता आला तुला भरता यायचा जास्त अति करून नये. तुला आम्ही नाव द्यायला लागलं तर जास्त करायला काम बोलत नाही. गोगल केली तर म्हणजे दुसऱ्याला शिकवत होते तर स्वतःच गेलं. म्हणून तर असं आहे, म्हणून का बसते मी ना. मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात जनजीवन विस्कळीत झाले. वेगवेगळ्या बाजारपेठेसह अनेक भागात ही पूर पाण्याखाली गेली. एक तर अजून समजलं पाहिजे. मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. रेल्वे ट्रॅक, बाजारपेठा, अनेक भागातली घरं पाण्याखाली गेली आहेत. नालासोपारा स्टेशनवरील जोरदार पावसामुळे काय स्थिती झाली त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता नालासोपारा स्टेशनच्या बाहेर काय परिस्थिती आहे तेही बघा. काल पण होता बऱ्याच होता. नालासोपारा पूर्व भागात कमरे इतकं पाणी साचलंय. स्टेशन रोडवर नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. नालासोपारा आजोळा रस्ता पाण्याखाली गेला. वसईला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले.
मला 10 तारीख नव्हतं. नालासोपाऱ्यातला मधुवन परिसर पूर्ण पाण्याखाली गेला. नालासोपाऱ्यामध्ये अतिवृष्टीनं लोकांचा बळी गेला. हा हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं ते दोघंही मृत्यू झाले. विजय गायकवाड, दीपक मराठी, नालासोपारा. सगळं पावसामुळे वसईतील विभागावर पाण्यात गेलंय. भागात शॉपीला पाणी साचलंय. ग्राम 11 वाजले. वीजही गायब झाली. पाहू. माणसं जेवण पटापट येते ना बंद केलं नव्हता अर्धा तर पडल्यावर सगळी पटापट येते माणसं काव भूक लागली. वसईच्या महानगराला पुराच्या पाण्यात आज म्हणलं किती पकडे जातो त्याला समोर कोण वाटवा नको येवा. वसईच्या मुख्य रस्त्यापासून 10 किलोमीटर आत मिठागर वस्ती कपडे दिले